नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी के बीच गठबंधन को लेकर चर्चा अंतिम चरण में है। उन्होंने स्पष्ट किया कि कांग्रेस की भूमिका वंचित को साथ लेकर चलने की है और प्रदेश अध्यक्ष और प्रकाश आंबेडकर के बीच इस विषय पर बातचीत हो चुकी है। वडेट्टीवार ने दावा किया कि यह आघाड़ी बनी तो एक मजबूत विकल्प के रूप में सामने आएगी और महापौर भी इसी आघाड़ी का होगा। नामांकन की समय सीमा देखते हुए आज देर रात तक निर्णय होने की संभावना है। आता चर्चा अंतिम टप्प्यात आहे। एकदा हे सगळं झालं की त्याबाबत आपण बोलू, पण आमची भूमिका स्पष्ट आहे की वंचितलाही सोबत जाण्याची आमची तयारी होती। त्याबाबत प्रदेशाध्यक्षांनी आणि प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि ही आघाडी नक्की एक भक्कम आघाडी आणि ताकदवर आघाडी म्हणून पुढे येईल आणि या दोनही ज्या काही पुढे पर्याय आहेत त्या विरुद्ध एक मजबूत पर्याय म्हणून आम्ही पुढे येऊ आणि नक्कीच सांगतो तुम्हाला की काँग्रेस आणि वंचितची जर आघाडी झाली तर महापौर हा याच आघाडीचा असेल। इथे दूसऱ्याला कुठे स्कोप असणार नाही असं मला वाटतं। उन्होंने राज्य की कानून व्यवस्था पर गंभीर सवाल उठाते हुए कहा कि सरकार सत्ताधारी नेताओं के खिलाफ कार्रवाई करने में पूरी तरह विफल रही है। रत्नागिरी में हत्या के मामले में राष्ट्रवादी नेताओं के नाम सामने आने के बावजूद कार्रवाई नहीं हुई। पण आज राज्यामध्ये काय चाललंय, कायदा सुव्यवस्थेचं कुठे काय चाललंय बघा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काळोखे नावाच्या नगराध्यक्षाच्या पत्नीचा खून होतो खुलेआम। सीसीटीव्ही फुटेज समोर येतात। तेथील आमदार आणि मंत्री सुद्धा यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव घेतात, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचं नाव घेतात आणि तरी पण कुठेही कारवाई होत नाही। यावरून हे सरकार कुठे कोणावर कारवाई करेल? खुनाचं कट करणारे, खून करणारे यांच्यावर कारवाई करताना दिरंगाई होत असेल राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे जवळचे आहेत म्हणून। एक सत्ताधारी पक्षातील माणूस दुसऱ्या सत्ताधारी पक्षाला भोसकून मारतोय, खुलेआम खून करतोय, तरी पण कारवाई होत नाही। हे राज्याचं दुर्दैव असं मी मानतो। यावर आता मंत्र्यावरही विश्वास नाही का या सरकारचा? कारण मंत्र्यांनी सांगितलं की इथे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा सहभाग आहे। आमदारांनी सांगितलं सत्ताधारी शिंदे सेनेच्या की यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग आहे, जिल्हाध्यक्षांचा सहभाग आहे, तरी पण सरकार ठातोरमातोर कारवाई करून पुढे जात आहे। यामध्ये क्लियर कट स्पष्ट दिसती है। वाशिम में नकली नोटों के मामले में भी भाजपा से जुड़े नेताओं पर सख्त कदम नहीं उठाए गए। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि पुलिस का इस्तेमाल सत्ता बचाने के लिए हो रहा है। वाशिम मध्ये सुद्धा डुप्लिकेट नोटांचा तेथील भारतीय जनता पक्षाच्या प्रचार प्रमुखाकडून म्हणजे निवडणूक प्रमुखाकडून त्याच्यावर FIR दाखल झाला ते नकली नोटा संदर्भात, तरी पण अजून कारवाई होत नाही, थातुरमातुर कारवाई होते। म्हणजे सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे की सत्ताधारी पक्षातील लोकांनी काही केलं तरी कारवाई करायचीच नाही आणि त्यांनी नकली नोटा वाटू दे किंवा वापर करू देत, नकली नोटा म्हणजे बाजारात आणू देत, खून करू देत, काही केलं तरी सत्ताधाऱ्यावर कारवाई होणार नाही असा मला वाटतं की लिखित आदेशच आता सरकारने काढला पाहिजे की आमच्या पक्षाच्या तीनही पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर कितीही कायदा सुव्यवस्था अडचणीची असली किंवा कायदा सुव्यवस्थेचं वाटोळं झालं तरी सत्ताधारी पक्षावर कारवाई करूच नये अशा प्रकारची भूमिका आता मला वाटतं की सरकारने स्वीकारली पाहिजे आणि तसा आदेशच आता पोलीस विभागांना दिला पाहिजे। पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, पोलिसांना कारवाई करताना अडचण होत आहे आणि यामध्ये पूर्णतः पोलिसांचा वापर हा केवळ सत्ता टिकवण्यासाठी होतोय असं दिसतं। कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस नाहीच अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे। तो राजू पाटीलवर नकली नोटा मिळवणे सुद्धा FIR दाखल झाला पण अजूनही अरेस्ट झालं नाही। का होत नाही? तातडीनं त्याच्यावरचे धागेदोरे का तपासले जात नाही? हे कुठून आणलेत नकली नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात? तुम्ही त्यांच्यावर FIR दाखल करता तर पुढची कारवाई का थांबवता? का थातुरमातुर कारवाई करता? हे सगळं विचित्रपणा चाललं आहे। ईवीएम मुद्दे पर बोलते हुए उन्होंने कहा कि जब गोवा और तेलंगाना में बैलेट पेपर से चुनाव हो सकते हैं तो महाराष्ट्र में क्यों नहीं? सरकार को पारदर्शिता दिखानी चाहिए। साथ ही समाज में एक दूसरे को धमकियां देने की घटनाओं पर चिंता जताते हुए उन्होंने कहा कि सरकार का कानून व्यवस्था पर कोई नियंत्रण नहीं बचा है। गोव्यामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। या सरकारला भीती का वाटते? जर एवढी हिंमत आहे, कर्तृत्व आहे, फार मोठा विकास केला आहे, यांनी राज्याला पुढे नेला आहे असं बोंबा मारतात, तर मग तुम्ही एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि दाखवा तुमच्यामध्ये किती दम आहे आणि किती तुमचे निवडून येतात। पण ती हिंमत नाही यांच्यात, कारण यांना निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्याच भरोशावर निवडणुका जिंकायच्या आहेत। त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं आता या कॉर्पोरेशनमध्ये महानगरपालिकामध्ये त्यांनी त्या पद्धतीचं काम सुरू केलं असेल।